कारण तुला माझ्यातला खरा सैतान माहिती नाहीये. फक्त या केस मधून सुटू दे, मग दाखवतो तुला देवीसिंग नावाच्या विषारी नागाचा दंश. जैन साहेब, साहेब ते याला अभ्यासाला कोर्टाने सांगितलं होतं ना. काय गोपाळ नावाचे टेलर पुस्तकं मागवली होतीत ना, या ही पुस्तकं. कायद्याचा अभ्यास करायचा आहे मला, माझी केस स्वतः लढायची, त्यासाठी मला अभ्यासासाठी पुस्तकं पाहिजेत. ही घ्या, मेहरबान कोर्टानं तुम्हाला पुस्तकं मंजूर केली. धन्यवाद साहेब. वाचाल तर वाचाल, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, ही वाक्य भिंतीवर लिहून ठेवा, मनात बिंबवून ठेवा. सराईत कैद्यांना ज्यांना जेलमध्ये दीर्घ काळासाठी राहायचंय त्यांनी ही वाक्य भिंतीवर लिहायची सवय करून घेतली पाहिजे. तुम्ही हे करून घ्या. याने वाचाल तर वाचाल, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, हे कसं मस्त रायमिक आहे ना, असं मस्त यमक आहे याच्यामध्ये. हे ऐकायला फार चांगलं वाटतं, पण आचरणात आणायला. टेलर, तुम्ही वाचलेलं तुम्हाला आठवेल का? कारण तुमची सगळी शक्ती हे कसं लपवायचं, याला कुठं लपवायचं, हिला कुठं लपवायचं, पैसे कुठं लपवायचे, सोनं कुठं लपवायचं, ह्यात सगळी व्यर्थ होते ना आपली शक्ती. टेलर, मी किती गोडगोड, मी किती शहाजोग, मी किती साधा साधा, सगळ्यांना मी कसं आहो जाहो करतो, लालीजी लालीजी लाली, ह्यात सगळी आपली शक्ती जाते ना व्यर्थ. म्हणून म्हटलं आठवेल का आपल्याला. असो, पण आता मेहरबान कोर्टानंच तुम्हाला पुस्तकं मंजूर केलीत. आम्ही कोण बोलणार बापुढे? मन लावून अभ्यास करा, केस लढायची यापुढे. साहेब, लय जाड पुस्तक आहे तो, मोठे मोठे त्याच्यात इंग्लिश. माझं काय लय शिक्षण नाही झालेलं. 4 भिंतीच्या शाळेत शिकण्याच्या ऐवजी मी आयुष्यातली शाळा शिकलोय, दुनियादारी लय शिकलोय. त्यांनीच लय शिकवलंय मला. खूप प्रयत्न करतोय ह्याच्यात वाचून, पण मी काय कळतंय का? ते असं म्हणतात ना, समुद्रात उडी मारल्यानंतर आपोआप पोवायला शिकतं. भाऊ घेतलं वाचायला. असो, तू किती हुशार, धूर्त आणि पट्टीचा पोणारा आहेस हे मला माहित आहे, पण पट्टीच्या पोणाऱ्याला जाळ्यात कसं अडकवायचं हे मला